गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं गावाकडच्या या व्हिडिओजमध्ये। तर गावी येऊन 2-3 दिवस झालेले आहेत, कामं सुरूच आहेत आणि त्यातूनही वेळात वेळ काढून शेताला भेट देण्यासाठी आलेलो आहेत। तर हे शेत पाहताय तुम्ही, इथे मागच्या व्हिडिओजमध्ये गहू होता तर त्याची सुगी झालेली आहे। आणि चैत्राची ही नवीन सुरुवात आहे। सोनेरी सूर्यकिरणांनी आकाश अगदी भरून गेलेला आहे आणि चैत्राचा पहिला दिवस आणि गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे। आम्ही दोघी जावाजावांनी पुरणपोळीचा बेत केलेला आहे। घरी जेवणाची तयारी सुरू होती आणि आकाश आणि वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं। नवीन वर्षाची नवीन सुरुवात होती, गुढीपाडव्याची तयारी चालू होती आणि सर्वात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होतोय, तरीही नवीन वर्षात तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो। आम्हीही यावर्षी पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावी आहोत, सुट्टी लागल्यामुळे। तर नेहमी आपण मुंबईलाच असतो। तर ही एवढी उंच गुढी अशा निळाशार आकाशात अगदी शोभून दिसते आणि घरावरती आता गुढ्या उभारलेल्या आहेत। तर गाव अगदी नटून आणि सजून गेलेलं आहे। तर सकाळच्या वेळी गुढी उभारून पूजा ही छान प्रकारे झालेली आहे आणि आमचा स्वयंपाकाचा बेतही झालेला आहे। त्याचा व्हिडिओ बनवणं थोडंसं राहून गेलेलं आहे गडबडीत आणि आम्ही शेतात भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर बघूया पुढे। चैत्र पालवीमुळे सगळी झाडे अगदी बहरून गेलेली आहेत आणि आंब्याच्या प्रत्येक झाडांना असे कैऱ्या लगडलेल्या दिसत आहेत तुम्हाला, अगदी हाताला येतील इतपत। आणि गावाकडचं हे निसर्ग सौंदर्य कॅमेरामध्ये कैद केल्याशिवाय माझं मन काही राहवलं नाही आणि पुढेही व्हिडिओ तुम्हाला खूप एन्जॉय करा। हॅलो, नमस्कार। तर गावाकडे येऊन आता आपल्याला 2-3 दिवस झालेले आहेत आणि तयारी चालू आहे लग्नाची आणि त्याच गडबडीत आज आपण शेतात फिरायला आलेलो आहे पुन्हा एकदा। तर बघूया आज शेतात आता काय काय आहे। तर हे जे शेत बघते माझ्या पाठीमागचं, इथं मागच्या वेळी आपण बघितलेला होता तो सगळा गहू होता। तर हा गहूची सुगी झालेली आहे आणि हा गहू निघालेला आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे की गहू निघाल्यानंतर शेतामध्ये पुढे काय करणार आहेत, कोणतं पीक घेणार आहेत आणि काय तयारी सुरू आहे। तर पाणीही लावलेलं आहे एका शेताला। तर आपण बघूयात। ध्रुवचे पप्पा गेलेले आहेत आणि जाऊया पटापट। ऊन पण लागते भरपूर, 12 वाजलेले आहेत, म्हणजे 12 वाजतच आलेले आहेत। तर चला पटापट जाऊयात। तर हे शेतही आपण प्लॉट तयार केलेला आहे। तर इथं काय करायचं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात। आधी आता तिथं पोहोचूयात आपण पटापट। चला। तर हे आहे आपलं कांद्याचं शेत आणि ही आहेत छोटी गवारीची रोपं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली, 1 महिना झाला असेल कदाचित। तर ती रोपं अशी एवढी उगवून आलेली आहेत आणि त्याला छान अशी कोळी गवारी लागलेली आहे। ही तोडायलाही आपल्याला यायला पाहिजे। कांदा आणि कोथिंबीर मस्त। आता याच शेताला आपण पाणी लावलेलं आहे, तेच बघूयात आता या शेतांमध्ये जी मागं मेथी बघितली होती, तर मेथीची भाजी सगळी संपलेली आहे, घरी खाल्लेली आहेत सगळ्यांनी। आणि आता जे राहिलेले आहे ते गवारीचं सीझन राहिलेलं आहे। तर ते गवारी तोडूनही आता ध्रुव आणि अण्णांसोबत तो विकायला जाणार आहे मार्केटमध्ये। तर तोही एक्सपिरियन्स भन्नाट होता, त्याचा व्हिडिओ बनवणं काही जमलं नाही, पण ध्रुवने खूप हे एन्जॉय केलेलं होतं। गवारी तो तोडून विकायला जात होता बाजारामध्ये, मार्केटमध्ये। तर लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काहीतरी असं मन रमण्यासारखं हवं। सतत मग काय होतं, दिवस मोठा असतो आणि सतत तू इकडे बघत नाही, घे ना, घे कर। चला मी जाते आता घरी। चला जाऊयात।